लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. हॅलो. हा नमस्कार सुरेश साहेब कार्यक्रम नमस्कार 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 नमस्कार. फोन मी भैया बोलतोय प्रभाकर भैया देशमुख. हा ते आवाजच ब्रेक होतो. मी जरा बारामतीला ऐका meeting ला की, गेलो. कसं झाले आवाज ब्रेक व्हायला लागला ना, शेतकरी बी ब्रेक मध्ये मारायला लागला घेऊ तुमच्या असल्या मनमानी कारभारामुळे. 1.5 महिना झाले तुम्हाला 10-12 वेळा फोनवर बोलतोय मी, तुम्ही म्हणताय वर कळवतो. काय कशाबद्दल? चाललंय काय? म्हणजे ही रात्री 6:30ला तुम्ही अंधार पडल्यावर लाईट बंद करताय आणि 9:30-10ला लाईट चालू करताय. कामाच्या वेळेत हो तुमच्या घरात बी 2-3 तासाची लाईट बंद ठेवून करून लक्षात घ्या की तुमच्या. इकडे बघा बघा भैया साहेब, आपल्याला तुम्हाला याच्या अगोदर पण बोललेलो आपण की 25 एम्पियर आपलं चाललंय ना, ह्या त्याच्यामुळे 50 वर्षात ऐका सुरेश साहेब, मी तुम्हाला भेटणार आहे उद्या. मी पालकमंत्र्याला दिले पत्र, मोर्चा आहे माझा मोहोळ माहिती काढलेला आता. मोर्चा काढायचं नियोजन केले मी, तुम्हाला पाठवणार. ते उष्मा घासाच्या ह्याच्यात तुमच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली मी. तो बिचारा शेतकरी घरात लाईट नसल्यामुळे शेतात झाडाखाली बसायला जाताना उष्मा घासाने मेला तो कवनीचा. काय हे प्रकार चालू आहे, तुम्ही मीडियाला बघताय, टीव्हीला बघताय. तुम्हाला काय वाटत नाही का ह्या 50 वर्षात कुठे गेलते ही? तुम्ही आता जी एम्पियरचं म्हणताय ना तुम्ही, का हो तुम्हाला 6:30 वाजता महावितरण तुमची, मला सांगा, शासन असो महावितरण कंपनी तुमची अंधारात उजेड देण्यासाठी आहे, जनतेला नागरिकांना सुविधा देण्यासाठी आहे का अंधार पडल्यावर लाईट बंद करायसाठी आणि ज्यादा अंधार करायसाठी महावितरण कंपनी आहे तुमची? ही कुठल्या कायद्यात बसले? तुमचं JR मला पाठवा वाटलेस तर. हा नाही काय चाललंय काय तुमचं हे? नाही 1.5 महिना झालं तुम्हाला 10-15 वेळा बोललोय. आज सॉफ्ट बोलतोय मी. ह्याच्या आधी ज्या अधिकाऱ्याच्या माझ्या क्लिप ऐका तुम्ही. मला काय प्रॉब्लेम नाही, मी जेलमध्ये बसतो, मी काय दरोडा टाकलेला नाही मला वाईट वाटायला. हा शेतकऱ्याची जर वाट लावत असाल तुम्ही, 6 वाजता जनावरांची दूध काढते ते 70% त्या जनावरांच्या मशीनवर दूध काढतात आता शेतकरी. मुलांचे 5वी 7वी 8वी 9वीच्या परीक्षा चालू आहेत सध्या. ते रात्री ज्याला जर तुम्ही 6ला बंद करताय लाईट, तुम्ही रात्री 10ला म्हणजे पोरं काटाळून झोपल्यावर त्यांना अभ्यास करायचा कधी? तुमच्या घरात एक संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत बंद ठेवा लाईट. कशी अवस्था होती बघा. आपल्या ताईंना कसं उकडतंय, लेकराला कसं उकडतंय, घामेघाम तुम्ही सुद्धा होताय. आपल्या स्वतःवर अनुभव घ्या ना. नाही माणसं नाही, तुम्ही माणूसच अधिकारी, माझी काही मशीन नाही. आम्ही अधिकाऱ्यावर अन्याय झाल्यावर सुद्धा माहितरांच्या आउटसोर्सिंगच्या लोकांसाठी आंदोलन केलेला कार्यकर्ता आहे मी. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला 8 तासाच्या जेव्हा ड्युटी देऊन लागून मुंबई आझाद मैदानाला आंदोलन केलेला कार्यकर्ता आहे साहेब. मी कुठल्या कायद्यात बसते ही? तुमचं सकाळी 5:30-6 वाजता शेतकरी उठतो झोपेतनं आणि तुम्ही तेव्हा लाईट बंद करता आणि झोपल्यावर लाईट चालू ठेवताय. कुठल्या कायद्यात बसतो? सोलर तुमचा, अहो सोलर तुम्ही 40% आता 50% सोलर वापरतेत. सोलर मुळे तुमचं लाईट वीज वाचते. सोलर नसताना तुम्ही 8-9 तास लाईट फुल क्षमतेने दिली. कुठल्या कायद्यात बसतो साहेब? नाग साप रात्री दिवसभर. मला सांगा दिवसभर. मला एक मिनिट थांबा. कुठल्या एरियातून तुम्ही म्हणता आता? हा कुठला एरिया कुठला? एरिया तुम्हाला सांगतो की सारोळ, खवणी, पाटकुल, टाकळी ह्याच्यात ना. हा आणि इकडे सय्यद ओरडे, कातेवाडी. ते कातेवाडी भाग त्या ह्याच्यात येते, कामठी ह्याच्यामध्ये. कामठीमध्ये येते का? हा कामठीमध्ये येते. सय्यद ओरड ऐका, ढोक बाबुळगाव सय्यद ओरड सगळं कामठीमध्ये येते का भैया? नाही हे आता बहुतेक कामठीलाच येते. हे सय्यद ओरडे लिहून घ्या, तुम्हाला कळेल रेकॉर्ड. सय्यद ओरडे, सय्यद ओरडे, कातेवाडी, गोटीवाडी. ओके, अजून? थांबा 1 मिनिट. ढोक बाबुळगाव तिथली तानाजी कोळी, त्या शेतकऱ्यांचा फोन येतोय, भाऊसाहेब सुरवशी आहेत तिथं. पुन्हा इकडे पाटकुल, टाकळी, गणात. ह्या सगळ्या एरिया म्हणजे आपलं कामठी एरिया ना. पेनूर आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये पापरी, पाटकुल, पेनूर हे इकडे येते कामठीला. आणि औंढी पण कामठीला आहे. औंढीला एक प्रॉब्लेम आहे. औंढी आणि कामठीचा आहे ना विषय. कामठीकडची गाव आहे ती आणि पाटकुल कामठीकडचंच गाव आहे. आणि इकडे माझा अंदाज मोहोळ शहराच्या, मोहोळ तालुक्यात शहरला पिटकाळी साहेब आहेत का ती कार्यकारी उपकार्यकारी म्हणतात, तिथं खवणी आणि पोखरापूर, खवणी आणि पोखरापूर. बचुडे साहेब? नाही तालुक्याचे अधिकारी इकडे मोहोळचे मेन ते कामठी देवकर साहेब आहेत. इकडे मोहोळ शहराच्या लगत एक 8 किलोमीटरवर 4 किलोमीटरवर पोखरापूर, खवणी. म्हणजे तो तर हा विषय सॉल्व्ह होऊन जाईल, कारण आपण तिथं ट्रान्सफर आता वाढवून घेतलाय तिथं. तो ट्रान्सफर हा विषय सॉल्व्ह होऊन जाईल. तुम्हाला पत्र दिलं पालकमंत्री, माझी 15 मिनिट चर्चा झाली त्या दिवशी गोरे साहेबांबरोबर. आणि तिकडे मला व्हॉट्सअप करायला पडते. तुम्हाला यादी पाठवतो नावांची सगळ्या.
हा पाठवून द्या पाठवून करून ती चालू करा. रात्री अजिबात आणि साडेसहाला बंद करू नका. आणि लगेच- सकाळी तुम्हाला किती वेळा सांगितलं की सकाळी बाबा तुम्ही 5:30-6ला लाईट चालू ठेवा. रात्री 9 पर्यंत, सकाळी 9 पर्यंत चालू ठेवा. आंघोळ्या, जनावराला आंघोळ्या घालावं लागते. ते आपल्याला कसे 2-3 बादल्या पाणी लागतं. तसं बिचारा 5:30ला शेतकरी उठतो. इकडे बघा हा तुम्ही तुमच्याकडे कामटीचा सेक्शन ऑफिसचा नंबर आहे का? तुम्ही 5 मिनिटाला फोन करा, मी त्याला लावतो लगेच. नाही देवकर साहेबाला लावतो. तुम्ही बोला त्यांना, ती नावं पण घ्या नाही मागून देवकर तुमची. साहेबाला लावतो. कामटीचं जे म्हणता ना तुम्ही, ते बसवडे साहेबाला लावतो मी. तुम्ही 5 मिनिटात त्याला लावा. मग त्यांना डिटेल मध्ये त्यांना कळेल. मी त्यांना सांगतो, लगेच सांगतो. हा, चालतं. मी यादी करतो. एक 15 मिनिटात पाठवतो तुम्हाला. आणि इकडे मोहोळचं मेन ठीक आहे, कार्यालय आहे का? ठीक. मोहोळचं मेन कार्यालय आपलं सुरेन साहेब, हा, हा. तिथं खवणी हा. आणि पोखरापूर ती गाव येते. म्हणजे आपण कामटीचं बिल की सांगतो त्यांना मी. हा? ऐका की सारोळ खवणी हा, पोखरापूर हा. इकडे जोडलेला आहे. तर तिथल्या लोकांची इच्छा आहे, काय लोकांचं तुम्ही म्हणणं की मला आम्हाला पाठवा. तुम्ही मला फुल WhatsApp सिस्टम करा. लाईट मिळत WhatsApp नसल्यामुळे करा. पेनूर सब स्टेशनला जोडा म्हणतात ते. लोकांची इच्छा आहे शेतकऱ्यांची तिथे. करतो मी, तुम्ही मला पाठवतो व्हॉट्सअप तुम्हाला. करा ना बाळासाहेब. पाठवतो. तेवढं मनावर घ्या. आता आणि त्रास थोड्या देऊ वेळ नका. तुम्ही कामटीला शेतकरी इकडे अडचणीत बघा. आलाय. तुम्ही इकडे बघा. हा. तुम्ही नाही का कामटीला तुम्ही मला पाठवलं तर कामटीला बोला, मी त्यांना बोलतो लगेच. तेच कामतीचं बोला. आणि तिथले कळीव अविनाश म्हणून त्या सह्याद्रीचे शेतकरी दुधाचं त्यालाही अक्षरशः बोलतो. मरायला तुम्ही येतो बोला. म्हणतात. तुम्ही माझं झाल्यानंतर बोला तुम्ही. ठीक आहे. करून घ्या. तिथलं ठीक काटेवाडीचे आहे. परमेश्वर काळे आहेत, त्यांना तुम्हाला सांगतो ते तुकाराम धोकटे आहेत. पुन्हा तुम्ही मला आपले व्हॉट्सअप करा. आता मी काय हनुमंत आता मीटिंग संपली माशाळ, इकडे हनुमान बघा माशाळ. कोण येतो भाईसाहेब, सारखा तुम्ही त्यांचा? मला हा. व्हॉट्सअप करा. सगळे लिहिले तुमच्या नावाचे व्हॉट्सअप करा. पाठवतो ठीक तुम्हाला. आहे. हा चालेल. मग तुम्ही काय करा, मी त्याला बोलतो सेक्शन ऑफिसरला. तुम्ही म्हणजे बोललं तर मग हो. त्याला अजून क्लिअर होऊन जाईल. नाही सांगा त्यांना. माढा तालुक्यात मी चौकशी केली, तिथं कंटिन्यू लाईट चालू आहे म्हणले. मी सगळीकडचा फळात घेतोय, 8 दिवस झाले माहिती घेतोय. आणि ठीक आहे, फक्त ठीक मोहोळ आहे. तालुक्यावर अन्याय करू नका माझ्या तुम्ही. साहेब मी खूप काम करणारा कार्यकर्ता आहे बरं का. असं करू नका. शेतकरी भयानक अडचणीत आहे. उलट चांगलं आहे ना, तुम्ही काम करताय म्हणून. नाही चांगलं आहे. कसं आहे, मला जाणीव आहे. हा. जाणीव ठेवून पुढची लोक ना ठेवू, त्यांना बी कळत असते वेळ आल्यावर कोण आपल्या अडचणीला धावून येतो, कोण अधिकाऱ्याला बोलतो. व्हॉट्सअप करा. पाठवतो तुम्ही व्हॉट्सअपला. तेवढं करा, नियोजन करा. हा ठीक. चालेल. तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल. आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.